माऊलीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिवंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भक्ताची निर्भयता प्रकट करणारा सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं। वृक्षाचे पाने खाली ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्यम। माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळिता। ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात, एकोहम बहुश्याम एकलिनी कंठेची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे, त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। माणसाला मरण अटळ आहे। पहा, जन्माला आला याचा अर्थ मृत्यू मात्र निश्चित आहे। म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये अगदी 7व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प। बरेच जण तरी हा म्हणतात। कितवा दिवस आहे आज? 4था दिवस। 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे। सर्व गावकरी मंडळी, सर्व कमिटी मंडळी, सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक, संयोजक सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सर्व तीर्थ टाकेत बुद्रुक सुंदर असं आयोजन दरवर्षीप्रमाणे तुम्ही सप्ताहाचं करत आहात। त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार दरवर्षी आपल्या गावामध्ये येतात आणि वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं अगदी स्वतःच्या पद्धतीनं अभंगाचा विस्तार करून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात। सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी उपस्थित पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, गुणजन म्हणून लाभलेले, महाराष्ट्रामध्ये आज गायन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, ज्यांच्यासमोर आम्ही लहानाच्या मोठ्या झालो आहेत, अगदी आईसारखं आमच्यावरती नितांत प्रेम करावं, आपल्या परिसराचं भूषण आहे आदरणीय हरिभक्त परायण। या भागात आल्याच्या नंतर खरोखर ताईंची भेट झाली तर आम्हालाच आनंद वाटतो। आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसराचं भूषण आदरणीय मंगलताई गतीर ताईंकरिता एकदा जोरात टाळी वाजवायची। काय म्हणतात ना की पूर्ण पिढी आणि परंपराच वारकरी संप्रदायामध्ये समर्पित आहे। दोन्ही भाऊ गायन करतात, अजून चुलत भाऊ असतील, मावस भाऊ असतील, ते गायन करतात। एवढंच नाही, आता काय भावाच्या मुलीसुद्धा परत गायन करायला अजून शिकवायला चालू केलं आहे। मला सांगण्याचं तात्पर्य, एकही दिवस असा नाही की ते घरी आहेत। प्रत्येक पंचकृषीमध्ये कधी भजनाची सेवा असते, कधी गायनाची सेवा असते। खूप सुंदर स्वभाव आहे, गाणंही तेवढंच गोड आहे। ताईंचे धन्यवाद व्यक्त करते। आणि ताईंचेच बंधू आदरणीय हरिभक्त परायण, आमचे बंधू म्हणायला हरकत नाही, आमचे हनुमान महाराज दादांचे धन्यवाद व्यक्त करते। जरा टाळ्या मनातून वाजवा, कुचरपणा करू नका अजिबात। मी काय तुम्हाला पैसे मागणार नाही, फक्त टाळ्या वाजवा, म्हणजे अजून चांगलं ऐकायला भेटेल तुम्हाला। त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आज बाजूला उभे आहेत, 50% आरक्षण आम्हालाच आहे, त्यामुळं खूप गोड आवाज आहे पहा। आणि वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे। स्वतःसुद्धा काय म्हणतात की ओरिजिनल वारकरी डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात, पण खरोखर वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे आदरणीय हरिभक्त परायण, संगीत विशारद, संगीत अलंकार निवृत्ती महाराज आदरणीय महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते। माझी त्यांची एकदाच भेट झाली होती नाशिकमध्ये, त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा भेट होती आहे। एकदा जोरात टाळी वाजवून महाराजांचं स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर आमच्या कामिनीताई असतील, दामिनीताई असतील, अजून सर्व गायनाचार्य मंडळी सर्वांचे धन्यवाद। माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। बाकी सर्व टाळकरी मंडळी आहेत, तुमचेही मनापासून धन्यवाद। इकडे संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सोयराबाई सगळ्यांचे धन्यवाद। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण इकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत, विनेकरी ताई आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। इकडे आजीबाई उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद। हार्मोनियमची साथ देण्याकरिता महाराज, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। आमच्या गणपत महाराजांसोबत आलेत। इकडे मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले समयाशी सादर व्हावे सुंदर असं वाजवण आहे। स्वभाव तेवढा चांगला आहे पहा। आदरणीय हरिभक्त परायण आमचे ज्ञानेश्वर दादा, एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्याकरिता। त्याच
त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. या वारकरी संप्रदायावरती आणि गावावरती नितांत प्रेम करत असलेली पंचकृषीतून आलेले भाविक भक्त 27 नोव्हेंबरला जवळच शिंगवे म्हणून गाव आहे, तिथे येण्याचा बार शिंगवे त्या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग आला होता. ज्यांच्या माध्यमातून तिथे आले होते आदरणीय आमचे एकनाथ भाऊ घाणे तेही उपस्थित आहेत. अजून सर्व बारशिंगवेकर मंडळी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर तसं पाहिलं तर 50-60 किलोमीटर अंतरावरून कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. रंधा गाव आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणपत महाराज देशमुख त्यांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आज तिथूनच आले मी, पण माझ्या लक्षातच नाही तुम्ही तिथं राहत आहे. त्यांच्याही गावात कीर्तन झालं होतं माझं 2 वर्षापूर्वी. अजून पंचकृषीतून आलेले भाविक भक्त त्याचबरोबर आमच्या ज्ञानेश्वर दादाचे मित्र तेही उपस्थित आहेत. सांगा ना विनायक दादा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. साऊंड सिस्टीम सुद्धा 1 नंबर, त्यांच्याकरिता एकदा जोरात टाळी वाजवा. अजून वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करत असलेली मंडळी पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त या ठिकाणी कोणी कीर्तनकार असतील, कोणी प्रवचनकार असतील, कोणी कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्तपरायण मंडळी आणि महाराष्ट्रातील कितीही नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय पहा, भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विना कीर्तन. या विषयावरती आमचं जवळ 2 दिवस बोलणं चालू होतं पहा. ती म्हणायची ताई 5 मिनिटांनी फोन करतो, युवराज भाऊ परत म्हणायचे अजून अर्ध्या तासाने फोन करतो, कमिटी बसली की परत फोन करतो. 2 दिवस बोलणं चालू होतं. त्यासाठी तसं पाहिलं तर खरोखर खूप प्रचंड मला त्यांच्याबद्दल आदर आहे पहा. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर माणसानं काहीतरी चांगलं कर्म करावं आणि नेमकं माणसानं काम कुठलं चांगलं केलं पाहिजे. आल्याच्या नंतर खरोखर महाराष्ट्रभर तुम्हा सर्व ड्रायव्हर कंपनीचं नाव मी महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून सांगणार पहा. कारण सांगायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहेच, पण स्वतःचा प्रपंच करत असताना परमार्थ सुद्धा किती ताकदीचा असावा या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. दरवर्षी एक कीर्तनकाराचं सौजन्य घेतात, दरवर्षी चांगले नवीन कीर्तनकार नामांकित कीर्तनकार आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं अन्नदान त्यांच्याकडेच असतं, कीर्तनकाराचं सौजन्य त्यांच्याकडेच असतं. येण्यापासून तर कीर्तनकाराला वाटे लावण्यापर्यंत ते काम त्यांच्याकडेच असतं पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडीचा विषय 2-3 महिन्यापूर्वी माझी एक रील सुद्धा इंस्टाग्रामवरती पडली होती. नितांत सगळ्यात महत्त्वाचा विषय कोण असेल? शेतकरी राजा तर आहेच, पण आज लोकांना जीवन जगण्याकरिता सगळ्यात महत्त्वाचा विषय आज पाहिलं तर भाजीपाला आणि धान्य पोहोच करणं सुद्धा फार महत्त्वाची काळाची गरज आहे. आज तसं पाहिलं तर स्वतःच्या जीवावरती उद्धार होतात. सकाळी एकदा का छोटासा डब्बा सोबत घेतला, एखादी पाण्याची बॉटल घेतली, सकाळी एकदा का लक्ष्मीचं दर्शन घेतलं. आता त्यांची लक्ष्मी कोण असते कधी सांगू तुम्हाला, जे पिकअप चालवणारे असतील, ट्रक ड्रायव्हर असतील. सगळ्यात महत्त्वाचा आणि आपुलकीचा प्रश्न आहे पहा, एखाद्या वेळेला स्वतःच्या मुलीवरती तेवढं नितांत प्रेम करणार नाही, स्वतःच्या मुलीला तेवढा जीव लावणार नाही, तेवढा जीव मात्र त्यांच्या गाडीवरती त्यांच्या लक्ष्मीवरती त्यांचा असतो. सकाळी एकदा का पूजा केली, एकदा का दर्शन घेतलं. मी सांगत असते घरातल्या लक्ष्मीची काळजी तेवढी नसेल, पण त्या लक्ष्मीची काळजी घेतात. कधी गाडीतून बसता आमच्या समोर चाललेले असतात भाजीपाला घेऊन, कधी धनधान्य घेऊन. कधी पहा एवढं सजवतात पिकअपला, एवढं सजवतात, त्याला गोंडे लावतील, त्याला लाइटिंग लावतील, त्याला आतमधून काहीतरी नवनवीन पाठीमागं काहीतरी जोक लिहितील, काहीतरी विनोद लिहितील, आईवडिलांचं काहीतरी नाव लिहितील. वाचण्यासारखं असतं आणि काहीतरी शिकण्यासारखं असतं. कारण माणसाला काय म्हणतात ना की स्वतःच्या कामामध्ये सुद्धा आनंद शोधता आला पाहिजे. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एखाद्या वेळेला घरावरती सुद्धा पत्रे मात्र फुटलेली असतील, पण त्या गाडीची त्या लक्ष्मीची सर्व्हिसिंग मात्र वेळोच्या वेळेला करतात. दर महिन्याला असतील, दर 2 महिन्याला असतील. घरामध्ये एखाद्या वेळेला पाणी आणण्याकरिता व्यवस्थित भांडण नसेल, घरामध्ये एखाद्या दिवस गॅसची टाकी संपली तर टाकी भरून नाही आणणार, पण त्या गाडीचे त्या लक्ष्मीचे टायर मात्र टायमाला बदलल्याशिवाय राहत नाही. टायमाला तिला दवाखाना केल्याशिवाय राहत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य आहे नितांत प्रेम स्वतःच्या कामावरती असावं, स्वतःच्या लक्ष्मीवरती असावं. आल्याच्या नंतर कमीत कमी 7-8-10 वेळा सांगितलं असेल. तारीख घेताना म्हटले होते ताई आमची सर्व ड्रायव्हर कंपनी आहे, 10-11-12-13 जणांची टीम आहे आणि आमची इच्छा आहे की तुमचं कीर्तन आमच्या गावात व्हावं. एकदा त्या माझ्या सर्व आमच्या काकांकरिता जोरात टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचंय पहा. सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
ज्यांच्याकडे आल्या आल्या आमची व्यवस्था होती, नाश्ता केला होता सुरुवातीला, मुरलीधर काका. करावं तेवढं कौतुक कमी आहे. बाकी तेवढ्यांचा परिचय माझा एवढा झाला नाही, बोलणं सगळ्यांसोबत झालं आहे. अजून परत परत कधी कधी आले तर भेट माझी होत राहील, ओळख होत राहील. 3 मुली आणि 1 मुलगा, 2 मुलींचे लग्न झालेत. आज योगायोग असा अजून 3ऱ्या मुलींची सुद्धा जुळवाजुळव चालू आहे. पण सांगण्याचं तात्पर्य आहे की स्वतःचे मुलं, सगळ्याच मुली शिकवल्यात, मुलालाही शिकवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाटावर जमीन नसताना सुद्धा हातावरती एवढं सगळं करणं, एवढं कर्तृत्व करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. गावात काही काही माणसं असतील 50-50 एकरचे मालक आहेत, पण तरीसुद्धा पोरं मात्र गटारामध्ये पडलेले ओढून आणावे लागतात. पण पोरांच्या वरती चांगले संस्कार देणं ही काळाची गरज आहे. म्हणून आमच्या सर्वच भावंडाचे मी धन्यवाद व्यक्त करते. त्यामध्ये युवराजदादा असतील, हरिश्चंद्रदादा आहेत, सतीश भाऊ असतील, बाळूदादा आहेत, राजेंद्रदादा आहेत, मुरलीधर काका आहेत, सागरदादा आहेत, त्याचबरोबर गतीरामदादा आहेत, तुकारामदादा आहेत, कृष्णदादा आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब दादा आहेत, कैलासदादा, आणि त्यापुढे आदित्यदादा. एकदा या सगळ्यांकरिता जोरात टाळी वाजवायची. अजून शेवटी परत मध्ये तुम्हाला सांगत राहील. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. भगवान हनुमंतरायाला एकच प्रार्थना करेल की कुठलीही गाडी चालवत असताना, कुठलंही काम करत असताना कधीच तुमच्या लक्ष्मीकडून आणि कधीच तुमच्या कामाकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारे धोका कधी होऊ नये, आणि सही सलामत शेवटच्या श्वासापर्यंत हे काम असंच तुमच्या हातनं घडत राहावं. वारकरी संप्रदायावरती अशीच तुमचं नितांत प्रेम राहावं, ही भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना. आता ड्रायव्हरचं महत्त्व सांगावं तेवढं कमीच आहे. पहा, ट्रॅव्हलचे ड्रायव्हर असतील, ट्रक ड्रायव्हर असतील, बसचे ड्रायव्हर असतील, जीवावरती उद्धार व्हावं लागतं. सकाळी एकदा का घरातून बाहेर पडले ना तर बाईला सुद्धा प्रश्न पडतो, मालक चाललेत पण संध्याकाळी घरी येतील का? मी तर म्हणेल, शेतामध्ये किती काम करा तुम्ही दिवसभर, पण रोडवरती चालणारा माणसाचं आयुष्य कधी धोक्यात असतं. पहा, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय, 7-8 वर्षापासून वारकरी संप्रदायात कीर्तन कथा करते. पण काही काळ असा होता की माझ्यासुद्धा वडिलांनी रात्रंदिवस गाडी चालवून 600-700 किलोमीटर अंतरावरती मला कीर्तनाकरिता पोहोच केलाय. काय ताकद असते, काय विषय असतो. रात्रभर जागायचंय, दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन करायचंय, दिवसभर प्रवास करत जायचंय, परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कीर्तन करायचंय. आता कीर्तन संपलं तर पहाटे 4:30 ते 5 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचणार आहेत. ते होत नाही तर उद्या दुपारी कथा चालू होते. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय, कधीच आपला अपघातामध्ये मृत्यू होत नाही आणि कधी आपल्या केसालाही धक्का लागत नाही. सगळ्या माझ्या ड्रायव्हर बांधवांना एकच विनंती आहे, एकदा का तुमच्या लक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि सकाळी एकदा का तुम्ही तुमच्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडले, फक्त एकच म्हणायचं आहे. माऊली ज्ञानोबा सुंदर सांगतात, नारायण हरी उच्चार नावाचा, नारायण हरी उच्चार नावाचा, नारायण हरी उच्चार नावाचा, नारायण हरी उच्चार नावाचा, नारायण हरी उच्चार तेथे कळी काळाचा रिग नाही. सकाळी एकदाच म्हणायचंय, राम राम रामकृष्ण हरी, ओम नम शिवाय. पण काहीतरी एकदा देवाचं भजन मुखामध्ये यायला पाहिजे. आता पंचकृषीतून आलेले अनेक भाविक मंडळी आहेत, अधिकारी सर्वजण आहेत, सगळ्यांचं नाव घेणं तेवढंच गरजेचं आहे. पण वेळेच्या अभावी सगळ्याचं नाव घेत राहिलो तर कीर्तन मागं राहून जाईल. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ही कीर्तन आपल्याला परत यूट्यूबवरती दिसणार आहे, भक्तिनाद यूट्यूब चॅनल. आदरणीय नाशिकवरून आज कीर्तनाकरिता उपस्थित आहेत आदरणीय आमचे रोहन दादा,
बरोबर ना? रोहन दादा, दादांकरिता एकदा जोरात टाळी वाजवायची. रोहन दादा धोंडगे, तसं पाहिलं तर माझी त्यांच्या अगोदर भेट झालेली आहे, पण आता ते उद्यापासून कथा असल्यामुळे कथेकरिता येत आहेत. दादांचे धन्यवाद. अजून सर्व उपस्थित पंचकृषीतून आले भाविक भक्त, सर्व हरिभक्त परायण, चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या नका घेऊ आता. हा, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाचा अर्थ पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. तुकोबाराय अभंगातून सांगतायत, जीवनामध्ये पाहिलं जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याला मात्र भीती आहे, त्याला भय आहे, पण अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जे जीवन जगतील त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकिका. भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाल तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान परमात्मा तुमची काळजी करेल, भगवान परमात्मा तुमचं रक्षण करेल. किती मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करण्याकरिता भगवंत असेल. तुम्ही सांगाल ताई, देवाच्या कुठल्या रूपाचं वर्णन करावं, देवाच्या कुठल्या रूपाला आम्ही चिंतन करावं, देवाच्या कुठल्या रूपाचा आम्ही धावा करावा? काळजी करू नका, देवाचे अनंत रूपे अनंत वेशे. भगवंताची रूपं अनेक आहेत. तुम्ही ज्या स्वरूपाचं ज्या रूपाचं चिंतन कराल, ज्या रूपाचा धावा कराल, भगवान परमात्मा तेच रूप धारण करून तुमच्या समोर प्रकट होईल. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. आणि तुकोबाराय सांगतात, आयुष्यभर ज्या भगवान परमात्मामुळे आम्ही सुखी समाधानी आणि आनंदी आहोत, आम्ही भजन नामस्मरण सुद्धा त्याच भगवंताचं करणार. तू कामनी असो सुखे गाऊ मुखे विठोबा. हा भंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. मातीचा विचार केला तर अनेक संत मंडळी आहेत. प्रत्येक संतांचा अधिकारही वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओजा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, पण महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तो देश. 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 जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, सगळ्यांना सांगायचंय. पण या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको सती संत अरुशूर, 3 लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती महिला मंडळांची असते. पहा, माता मौलींची सगळ्यात मोठी जबाबदारी. पुरुष मंडळ महिला मंडळ सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. पूर्ण सप्ताहामध्ये आजच फक्त 50% आरक्षण आपली बाजू आहे, त्यामुळे आपली बाजू अजिबात खाली पडू द्यायची. सर्वांनी एकदम लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. महिला मंडळांना प्रश्न आहे, मध्ये मध्ये काही विचारलं तर असं असं करायचं, नाही तर असं असं करायचं, पण काहीतरी करायचं नाही. तुम्ही माझ्याशी बोलल्या तर तुम्हाला सगळ्यांना एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. तुम्ही ठरवायचं काय करायचं. सगळ्यात मोठी जबाबदारी माता मौल्यांची आहे. आता स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे. भगवती मातेचे एवढे मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत. बरेच जण कीर्तनाकरिता आलायत, पण कीर्तनाकरिता सुद्धा चालत येण्याची लागते ती शक्ती, कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती शक्ती, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहण्याची लागते ती. संतांनी वर्णन केले, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवती मातेचे एवढे मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत,
भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय, शक्ती मातेशिवाय अपूर्ण आहेत. शेला वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली काय उरतं? बोला ना. शिव वेलांटी काढली तर खाली काय उरतं? काय घरी भांडणं करून आली का तुम्ही? काय उरतं खाली? शव. शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. पहा, भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. किती महत्वाची स्त्री शक्ती ऐका. ज्या वेळेला भगवती माता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून येते ना, तेव्हा आपल्या पोटातील आग शांत करण्याचं काम करत असते. म्हणून माता मावल्यांना सांगत असते, स्वयंपाक करत असताना कधीतरी देवाचं भजन करत जा. रामकृष्णारी म्हणायला काय हरकत आहे का? उंडा मळताना बोला ना. पीठ ओल्लं करताना रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे का? भांडे घासताना रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे का? कशाला भांडणं होतील? दुपारी 2 वाजेपर्यंत मालकाला उपाशी मरू द्या. नाही, मारू नका तसं. 2 वाजेपर्यंत उशीर होऊ दे स्वयंपाकाला. 2 वाजता तुम्ही आता पोळ्या लाटायला लागलात, पण पोळ्या लाटता लाटता तुमच्या मुखातून भजन येत आहे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भाजी करताना म्हणायचंय, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा वा. भांडे घासताना रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा वा. अडचणी का काही? किती जोरात रा, पण तरी सुद्धा तुमच्या समोर काही बोलायची टप्पर आहे का? देवाचं भजन ऐकल्यावर. आणि दुसरा पर्याय असा आहे पहा, ज्या लहानपणापासून ज्या मुलीने स्वतःच्या आईच्या मुखातून घरातलं प्रत्येक काम करत असताना देवाचं भजन ऐकलेलं असेल ना, तर ती असं समजून जाईल सासरमध्ये गेल्यावर की स्वयंपाक करताना देवाचं भजन करावं लागतं, भांडी घासताना देवाचं भजन करावं लागतं. कधीच तिचे सासूचे सासऱ्याचे तिचे मालकाचे कधीच भांडण होणार नाही. आणि तुमच्या मुलीचं नान्न सुद्धा कधीच मोडणार नाही. पहा, सगळ्यात मोठा फायदा आहे. अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. भगवती माता लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. आणि जीवनात धन फार महत्वाचं आहे. शरीरामध्ये पित्ताची, प्रपंचामध्ये वित्ताची आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज असते. शरीरातलं पित्त जास्त झालं तर लोक चक्कर आल्यासारखं करतात, कमी झालं तर लखवा भरल्यासारखं करतात. प्रपंचामध्ये भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विन संसार. संसारामध्ये पैसा महत्वाचा आहे. पैसा असेल तर लोक किंमत देतात. सख्खे भाऊ भाऊ आहेत, सख्या बहिणी बहिणी आहेत. भाऊ श्रीमंत असेल तर बहीण आवर्जून त्याच्या दारात जाते, आणि बहीण श्रीमंत असेल, भाऊ गरीब असेल तर भाऊ आवर्जून तिच्या दारात जातो. पण नात्यातलं आहे, जवळचं नातं आहे. पण गरिबी असेल तर पाहुणा असून सुद्धा म्हणत नाही आमचं पाहुणं आहे म्हणून. आमचीच भानगड सांगते, जेव्हा आमची खायची पंचायत होती का, तेव्हा जवळचे असलेले पाहुणे सुद्धा म्हणायचे लांबून पाहुणे लागतात आमचे. पण आता जर का कोणी जॉबला आहे, कोणी इकडं कोणी तिकडं, आता पाहुणे जरी नसलं तरी म्हणतात हां ते परिवार म्हणजे आमच्या जवळच आहे, आमच्या जवळचे पाहुणे लागतात. ही लोकांची रीत आहे. पहा, याचा अर्थ माणसाला किंमत नाही, पैशाला किंमत आहे. तुम्हाला नाही विश्वास बसेल, खरं खरं सांगा मला, तुमच्या जवळचा एखादा मुलगा आहे, गावातल्या पाहुण्यातला मुलगा आहे, तुमच्या घरात 20-21 वर्षाची मुलगी आहे, रूपवान दिसणारी आहे, तिचं तुम्हाला लग्न करायचं आहे. आणि ज्या मुलाला 20,000 रुपये पगार आहे, तुमच्याच गावातला मुलगा आहे, पाहुण्यातला आहे, 20,000 पगार असलेल्या मुलाला त्याच्या घरच्यांनी तुमची मुलगी जर मागितली तर तुम्ही देता का? खरं खरं बोला ना. आणि त्याच मुलाला परत 2-3 वर्षानं काहीतरी हनुमानजीची कृपा व्हावी आणि त्याला 70-80 हजार पगार व्हावा, ते विचारात नाही आले तरी परत आपण त्या घरी विचारात जाणार. याचा अर्थ काय आहे? माणसाला किंमत नाही, त्याच्या पैशाला किंमत आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे, एखाद्या मुलाकडे पैसा नसला तरी चालेल, एखाद्या मुलाकडे जमीन नसली तरी चालेल, गाड्या बंगले नसले तरी चालतील, पण तुमची मुलगी आयुष्यभर सही सलामत राहावी आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या नजरेसमोर सुखी, समाधानी आणि आनंदी राहावी असं वाटत असेल तर फक्त मुलगा संस्कारी पाहून द्या. दिवसभर रोजानं काम करू द्या, पण नितांत आपल्या पोरीवरती प्रेम करणारा असावा. कधी कधी भानगड तीच आहे. आज पाहिलं जिथं बसतील पैशात झोपायचं म्हटलं तरी एवढे पैसे आहेत, घराची घरं भरलेले पैशाचे आहेत, पण पुरीला मात्र दासीसारखं राहावं लागतं, तिला घरातल्या मोलकरणीसारखं राहावं लागतं. उपयोग नाही त्या गोष्टीचा. प्रपंचामध्ये पैसा महत्वाचा आहे, तसं परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. कीर्तनात बसलायत पण चित्त जागेवर नसेल तर अर्थ
बऱ्याच जणी म्हणत असतील माय राधा का काल्याच्या कीर्तना दिवशी पंक्तीला नेमकं काय करणार आहेत? जेवायला येताना तुम्ही आल्या आल्या पंक्ती सांगितले मला. कधी कधी पहा तुम्ही, जेवायला 60 असतात पण कीर्तनात मात्र 8च लोक असतात. इथं जागा राहत नाही एवढी पंक्तीला लोक येणार. आणि सगळ्यात जास्त संख्या कधी असते तर काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी असते. का? पुंडलिक कळते तुम्हाला? त्याच्यासाठीच लोक बरेच असतात, त्याच्यावरतीच फक्त जेवण करणार. पण अजिबात कीर्तन आपल्याला पटत नाही म्हणे, आपण कीर्तनात बसत नाही. देवाचं खाल्लं तर देवासाठी कमीत कमी 2 तास तरी माणसानं काढली पाहिजेत कधीतरी. सांगण्याचं तात्पर्य आहे, माणूस देहाने इथं असावा असं नाही, माणूस मनानं इथं असला पाहिजे. चित्त जागेवर नसेल तर कुठलंच काम करू शकत. तुमच्या चित्तात परमार्थ आहे की प्रपंच आहे? थोडं जोरात बोला. प्रपंच आहे की परमार्थ आहे? परमार्थ आहे. एवढं लांब बसले तुम्ही. विठ्ठल विठ्ठल बरं, लांब बसण्याची सुद्धा कारण सांगते बरं का. बरेच लोक पाठीमागच्या कोपऱ्यात बसणार, जिथून महाराजही दिसला पाहिजे, चप्पल दिसली पाहिजे, आणि त्यातून मध्ये जर आलीच्या खाली तर पिचकारी सुद्धा मारते आली पाहिजे. परमार्थात चित्त की प्रपंच तुमच्या चित्तात, हे मला लगेच लक्षात येतं. महिला मंडळ खरं सांगा, तुम्ही सांगाल आमच्या चित्तात परमार्थ आहे. मग सांगा मला हरिपाठातला 6 नंबरचा अभंग कोणता आहे? आता नाही येणार आवाज. कुठला सांगताल तुम्ही, पण कमीत कमी तुम्हाला अर्धा 1 तास विचार करावा लागेल. सांगणार नाही असं नाही, 1 तास तरी विचार करावा लागेल. पण इथं बसल्या बसल्या जर महिला मंडळाला विचारलं, राधा का तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे आहे, सांगाल की नाही मला? चित्तात प्रपंच की परमार्थ आपण ठरवायचं आहे. संतांनी वर्णन केलंय, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नानाती ते ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नानाती ते ब्राह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नानाती ते ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नानाती ते ब्राह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्यासाठी काय पाहिजे? परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. ज्या वेळेला राधेनं घुसळण करत असताना स्वतःची सासू आली तर रिकाम्या डेऱ्यात घुसळण चालू होतं. चित्त किती महत्वाचं आहे का? रिकाम्या डेऱ्यात घुसळण चालू होतं. सासूबाईने विचारलं, राधे काय करतेस तू? त्यावेळेला सांगितलं की घुसळण करता करता त्या गोपाल कृष्णाचं दर्शन मला झालंय, म्हणून हरीला पाहुनी भुलली चेता, हरीला पाहुनी भुलली चेता, मंदिरी घुसळी तेरा रिता, मंदिरी घुसळी तेरा रिता, मरियाने कुंडल हले, मरियाने कुंडल हले, हले 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 हले, डोळे मोडी राधा, चले 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 चले, डोळे मोडी राधा, चले 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 चले, डोळे मोडी राधा, सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवती माता आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. तीच माई भगवती आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करते. ती भगवती आपल्या घरात सरस्वती म्हणून आली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करून जाते. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. सांगण्याचं तात्पर्य स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये, ती साक्षात धगधगती ज्वाला आहे. भगवती मातेचा सुद्धा ज्यानं गोंधळ केला, विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण आहे? तेव्हापासून नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झाली. विश्वातला भगवती मातेचा सर्वात पहिला गोंधळी कोण? टाकेत बुद्रुक. इकडं पैशावाले पुरुष मंडळ
चष्म्यावाले हे सगळ्यांनी लक्षात आहे का आपल्या? लय ऐकलं तुम्ही कीर्तन पहा. पण सांगा, विश्वातला सर्वात पहिला भगवतीचा गोंधळी कोण? तेव्हापासून नवरात्र उत्सव करण्याची प्रथा चालू झाली. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिले आहेत नारद मुनी, दुसरे आहेत दक्ष महाराज. दक्ष महाराजांनी 9 दिवस भगवती मातेला प्रसन्न करण्याकरिता 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळला. तेव्हा भगवती माता प्रसन्न झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे, ती साक्षात धगधगती ज्वाला आहे. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे. टाक्यात बुद्रुकमध्ये किती सुंदर मेकअप केला आणि अख्ख्या टाकेतला चक्कर मारून आली, पण घरात जर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाही आहे. बाईचे संस्कार सांगतात, ही बाईचं वागणं कसं असेल, या बाईचे लेकरं कसे असतील. बाईचं दार सांगतं, या बाईचं घर कसं आहे. किती सुंदर मेकअप केला, लेकराला संस्कार नसतील तर अर्थ नाही आहे. कारण 99% संसार हा बाईच्या हातात असतो. पहा, घरातला माणूस बिघडला तर त्याला जागेवर आणण्याचं काम बाई करते, पण घरातली बाई बिघडली तर संसाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी घरातली बाई संस्कारी असावी लागते. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही आहे. आईनं संस्कार देण्याचं काम करावं, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय, वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एखादा व्यक्ती रूपवान असेल तर त्याला म्हातारपणाची भीती आहे. एखादा धनवान असेल तर त्याला सुद्धा चोरट्यांपासून भीती आहे. एखादा जर गुणवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्याला सुद्धा भीती आहे. एखादा जर बलवान असेल तर त्याला सुद्धा त्याच्या दुश्मनापासून भीती आहे. मनुष्य असेल तर त्याला सुद्धा काळापासून भीती आहे. पण अखंड भगवान परमात्माचे आम्ही दास म्हणून जीवन जगणारे आहोत, म्हणून आम्हाला त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. तुकोबाराय सांगतात, अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाल तर त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. आता दास म्हणून जीवन जगायचं असेल तर काय करावं लागेल? नेमकं देवाचं दासत्व कोणी कोणी स्वीकारलं? सगळ्यात महत्त्वाचा विषय, ज्या वेळेला श्री संत जनाबाईंना सुळावरती देण्यात आलंय, पण आयुष्यभर भगवान परमात्माच्या दास म्हणून जीवन जगल्यात. म्हणून तर देवानं सुळाचं सुद्धा पाणी केलंय. भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगलेत. नारायणाचं भजन केलं तरी सुद्धा शिरछेद करण्यात येईल अशी दौंडी पिटवणारा,
पण त्याच्याच पोटी भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला, अखंड भगवंताचं भजन करतोय, हत्तीच्या पायाखाली दिलंय, दरीत लोटण्यात आलंय, उकळलेल्या तेलाच्या कढई टाकलं, पण तरी सुद्धा कुठलाच परिणाम भक्त प्रल्हादावरती झाला नाही का? अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगत होते. दासत्व स्वीकारलं होतं जगद्गुरु तुकोबारायांनी, श्री संत सावता महाराजांनी, म्हणून तर हृदयामध्ये भगवंताला साठवलंय. माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात भगवंताला साठवलं पहा, आणि स्वतःच्या कामामध्ये प्रामाणिकपणाने राहत होते. दासत्व स्वीकारलं होतं. भगवान परमात्माला पाहण्याकरिता पंढरपूरला नाही गेले. ज्यांच्याकरिता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. पहिला काळ जर पाहिला, श्री संत सावता महाराजांना भेटण्याकरिता पांडुरंग परमात्म्यानं मळ्यामध्ये यावं का? कामामध्ये तेवढा प्रामाणिकपणा होता. आता जो व्यक्ती स्वतःच्या कामावरती नितांत प्रेम करतो आणि प्रामाणिकपणाने दिलेलं काम पार पडत असेल, तुम्ही कधी कधी सांगत असतात, आई आमच्या गावातला हा देव माणूस आहे. देव नाही, पण देव माणूस का? दिलेलं काम प्रामाणिकपणाने पार पाडतो. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, पहिल्या काळामध्ये ठराविक कामं होते पहा. सोन्या चांदीचा व्यापार केला पाहिजे, पण कोणी? सोनारानं. मडकी घडवण्याचं काम करावं, कोणी? कुंभारानं. कपडे धुण्याचं काम करावं, कोणी? धोब्यानं. कपडे शिवायचं काम करावं, कोणी? शिंप्यानं. हे कामं दिलेली होती. भाजीपाल्याचा व्यापार केला पाहिजे, विकला पाहिजे, कोणी? माळ्यानं. हे दिलेली कामं होती. पण आता कोणाची कामं कोणी करायला लागली, म्हणून प्रामाणिकपणा निघून गेला. महिला मंडळांना माझा प्रश्न आहे, तुमच्या शेतात इकडे पीक काय सगळ्यात जास्त? शेतात पीक कोणतं आहे? भात येतो ना? खरं खरं सांगायचं मला. कामाचे दिवस निघाले, तुम्ही जर स्वतःच्या शेतात कामाला गेल्या, दिवसभर किती वेळा पाणी पिता, किती वेळा जेवण करता बरं स्वतःच्या शेतात? ताण भूक कळते का माहीत तुम्हाला? हो गंगू मावशी, ताण भूक कळते. आणि तीच बाई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ दे बरं, रोजानी जर कामाला गेली ना, एक बाई, आजीबाई, एक बाई दिवसभरात 4-4 घागरी पाणी पिती. आता कशी पित असेल तुमची तुम्हाला माहिती आहे, रोजानं कामाला गेल्यावर. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाहीये. अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगलेत. म्हणून तर धन्य ते आर्ण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माणियाचा सावता सागर, प्रेमाचे भगवान परमात्माच्या दास म्हणून जीवन जगल्यात. विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचा परिणाम संत मीराबाईंवरती नाही, गोपाल कृष्णावरती झालाय का? अखंड कंठात नामस्मरण होतं. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी, ऐसी लगी लगन, मेरा हो गई मगन, राणा ने विष दिया मन अमृत पिया, सा नि ध पद पग पग रे ग सा ध नि सा पद नि सा सा
जीवन जगल्यात. त्यापुढे तुम्हाला सुंदर प्रसंग सांगेल पहा. भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगले म्हणून केसालाही धक्का लागत नाही का? महाभारताच्या युद्धाच्या अगोदर ज्या वेळेला युद्धामध्ये रणांगणामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती, लक्षपूर्वक ऐका. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि सांगितलं होतं की उद्या सूर्योदयापर्यंत धरणी मातेवरती एकही पांडव जीवित राहणार नाही. निष्पांडवी पृथ्वी होईल. निष्पांडवी पृथ्वी होईल म्हटलं तर नितांत प्रेम करत असलेले भगवान गोपाल कृष्ण पायाखालची जमीन हदरली. काय करावं? मध्यरात्रीच्या वेळी निघाले, गड्याचं रूप धारण केलं, द्रौपदी मातेला घेऊन पितामहांच्या जवळ आले आणि सांगितलं होतं प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि दर्शन घ्यायचंय. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला आणि दर्शन घेतलं. पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत एकदा प्रदक्षिणा केली, दर्शन घेतलं, परत आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत एकदा प्रदक्षिणा केली, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. डोळे उघडून ज्या वेळेला आसू अगदी डोळ्यातून येत आहेत आणि हात जोडून विनम्रतेने विचारावं, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? डोळे उघडून पाहिलं आणि पहिला प्रश्न केला, तुला घेऊन नेमका आलंय कोणा? सांगितलं, माझा गडी मला घेऊन आलाय. किती भगवंताचं दासत्व स्वीकारलं पाहिजे. गडी घेऊन आलाय म्हटल्याबरोबर पितामह उठले आणि द्वारापर्यंत पळत आले. द्वारावरती साक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा, जग चालवणारा, गड्याचं रूप धारण करून द्रौपदी मातेच्या चपला सांभाळत बसलेला होता. लोटंगण घातलं, नतमस्तक झाले आणि भगवंताला सांगितलं, भगवान तुम्ही जर असे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे असाल ना तर माझ्यासारखे किती पितामह झाले तरी भक्ताच्या केसाला धक्का नाही लागू शकत. तिथून आले कुठं? अर्जुनाकडे. अर्जुन घोरत होता. पहाटेचे 5 वाजलेले. देवानं हलवलं, अर्जुना उठ. अरे झोप लागली रे कशी? तुला माहिती उद्या निष्पांडवी पृथ्वी होणार आहे, तू पांडवांच्या पैकी एक आहे. देवा कशाला उठवता म्हणे, झोपू द्या ना मला. तुम्हाला जर वाटलंच तसं, माहिती झालं उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहे, किती जणाला झोप येईल रात्री? झोप येईल का आपल्याला? दुपारी 12 वाजेपर्यंत मरणार असं जरी म्हटलं तर रात्रभर सगळे पाहुणे जमा करून नुसता आरडाओरडा चाललं गावात, झोप नाही लागणार. पण अर्जुन घोरत होता. भगवंत म्हटले, अर्जुना अरे पांडवांच्या पैकी तू एक आहे. तुलाही माहिती उद्या सूर्योदयापर्यंत पितामहांची प्रतिज्ञा आहे, एकही पांडव जिवंत राहणार नाही, तरी तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन सांगतो, देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? विठ्ठल विठ्ठल. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाल तर मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आगाध निवारा. या जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, देव उभा मागे
तुम्हाला रोजानं लावलं टाळ्या वाजायला सुद्धा. असे उदस तोंड घेऊन नेमकं बसले की कर्ज आहे का तुमच्यावर काही? होय, टाकीत काही कर्ज आहे का तुमच्यावर? एवढं काऊन टेन्शन घ्यायला लागलं तुम्ही? बरं असू द्या ना कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. फक्त काढू नका आता. त्या फुकटच्या टाळ्या वाजायला काय अडचण आहे? मी तुम्हाला पैसे मागणार आहे का? मी ठरवलेत ना आधी, तुम्ही कशाला टेन्शन घेता? तीव्र दादा ते बघून घेतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. फक्त फुकटच्या टाळ्या वाजायचं काम करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराई सांगतात, भगवान परमात्मा देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. सर्वांना माहिती आहे देवाचा स्वभाव आहे. पा गेशी तेव्हा देशी आयसा असाशी उदार. एकदा का संकटात पडले, देव तुमच्या संकटात धावून येतो, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. मग त्याला सगळ्यात जास्त आवडतं, पण काय आवडे देवासी? तो एका प्रकार, कुठला प्रकार? नामाचा उच्चार. त्याला नामस्मरण केलेलं आवडतं. आवड प्रत्येकाची वेगळी. जीवाची आवड, संताची आवड, भगवंताची आवड. तुमच्या आमची आवड वेगळी आहे. संताची आवड, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, ही संताची आवड आहे. आणि अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. हे साधू संतांनी सांगावं नवल नाही. श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सुद्धा वर्णन केलंय. कलियुगामध्ये एवढे दोष आहेत की कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. सध्या तीच परिस्थिती आहे. शेजाऱ्याचं पटतं पोराला, पण स्वतःच्या बापाचं पटत नाही. पाटाभर जमिनीसाठी सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. पण किती दोष असतील तरी एक गुण सांगितलाय, कलियुगा माझी. कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण. बरं कुठलं कीर्तन? नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जडतील पापे. नामस्मरण करा. बरं नामस्मरण केला तर तुम्ही सांगाल फायदा काय? फायदा आहे ना. तयाच्या चिंतने देशेल संकट, तराल दुर्गट. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ. सारासारी विचार करा उठा उठी. नामधरा कंठी, विठोबाचे नामस्मरण करा. आणि कलियुगामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल, भगवंताच्या जवळ जायचं असेल तर नामस्मरण करणं एवढाच फायदा आहे. नामस्मरण करणं एवढाच आपल्याकडे उपाय आहे. बरेच जण म्हणतील ताई भजनच करायचे ना करून म्हातारपणी, आताच कुठं आमचं वय झालंय, अजून पोराचं लग्न राहिलंय, अजून घरात सून यायची राहिली, अजून 2 एकर जमीन घ्यायची बाकी आहे. इकडे पहा, इकडे पहा, रामभाऊ ते इकडे पहा. बरं तुम्ही मला सांगा, म्हातारपणी किती भजन करायचं ठरवलं? बऱ्याच जणाला तर सगळ्या फक्त एकच टेन्शन आहे, कीर्तनात बसल्यावर कीर्तन कसं होईल ते टेन्शन नाही, कीर्तनात आमचं भजन होईल की नाही त्याचं टेन्शन नाही. एकच टेन्शन आहे, आपल्या पोराचं लग्न होईल की नाही. लोक आम्ही कीर्तनाला गेले सुद्धा आम्हाला सोडत नाही. लोक आम्हाला म्हणणार ताई कुठल्या जातीची चालेल तुमची तिकडे पाहणे एखादी. पहिलं म्हणायचं मग आम्ही आमच्या जातीची करणार, अजिबात दुसऱ्या जातीची पोरगी जमणार नाही. पोरानं मला सांगा, एखाद्या पोरानं जर दुसऱ्या काष्टीची पोरगी आणलीच तर त्या पोराला गाव काय त्याचं खानदान सुद्धा बोलत नाही. पण एकदा का 30च्या आणि 40च्या पुढे ढकललं, कुठं आण आणि कोणती आण पण चालन, फक्त घेऊन ये. मला सांगायचंय काय, लोक आम्हाला म्हणतात ताई तुमची तिकडे पाणी एखादी, तुमची तिकडे हाय की एखादी. आता सांगावं काय तुम्हाला, आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो निघायला लागले, ज्यांचे रखडले त्यांचं तय अवघड आहे. परवा एका पोराची नेमकी सुपारी फुटली, तारीख काढायची तर पोराच्या सासूबाईंनी पोरग पाहिलं, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला ग पापायची माहिती तुझं का गोळ्या संपल्या का डोकं फिरलं म्हणे. अगं 3 एकर पोरा 3 मजली बिल्डिंग आहे म्हणे, 50 एकरचा मालक आहे.
1.5 लाख रुपये पगार आहे म्हणे पोऱ्याला. अकोल्यामध्ये एवढा मोठा बंगला आहे म्हणे. तू खुशाला सांगायला लागली याला पोरगी. ती म्हणे भिकाराला देईल पण याला पोरगी द्यायची नाही. अगं झालं काय नेमकं? तुम्ही इकडे आहे म्हणे, तुम्हाला माहित नाही पप्याचा बाप काही करता इकडे. अगं झालं काय? तुम्ही इकडे आहे म्हणे, तुम्हाला माहित नाही. अगं झालं काय? तुम्हाला माहित नाही म्हणे पप्याचा बाप हे मला पाहायला आलतं म्हणे. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचंय मला. ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे पहा. ज्यांचे रखडले त्यांचं फार अवघड आहे. एकदा 40च्या पुढं ढकललं. परवा एक मुलगा मला म्हणे ताई एखादी पोरगी पाहा ना. म्हणलं दादा वय किती? म्हणलं हाय 42. किती? 42. आता चुलते पुतणे सगळंच राहिलेत लग्नाचे, पण पोरीच भेटणार तर करणार काय आहेत? गावागावात टेम्पू. बरं लग्न मला सांगा, ज्या पोराला 50 एकर जमीन आहे त्याच पोराला कमीत कमी 5-50 हजार रुपये पगार आहे. आणि विशेष म्हणजे ते पोरग माळकरी आहे, संस्कारी आहे. अशा पोराचं लग्न राहिलं कुठं ऐकलंय का तुम्ही? लग्न राहतात कोणाचे? जे मोकार टुकार या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, अशा पोरांचे लग्न राहतात पहा. सांगण्याचं तात्पर्य आहे बऱ्याच जणांना टेन्शन राहतं पोराचं लग्न होईल की नाही, असं होईल की नाही. अजिबात कुठल्याच प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही. कीर्तनात बसलाय, आपल्या जीवनाचा उद्धार होईल का? योग्य वेळेत आपण भजन करू शकतो का? कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आत्माराम आहे. आत्माराम निघून गेला तर लोक म्हणतात राम नाम. जोरात बोला, राम नाम, राम नाम. बरोबर आहे की नाही? निघून गेल्याच्या नंतर 4 जणांच्या खांद्यावर राम नाम सत्य हे. श्री संत तुलसीदासांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे पहा. बिनु सात संग विवेका न होई. 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 राम कृपा विनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. सगळ्या जणी म्हणा, जरा म्हणता ना, श्रीराम जय राम जय जय राम. काय गोड आवाज आहे तुमचा. पण एक काम करा ना, सगळेजणी म्हणा, सोबत म्हणा. असे रेल्वेचे डबे घसरल्यासारखं करू नका. एक काम करा तुम्ही महिला मंडळ, मी पुढे म्हणते सगळ्यांनी पाठीमागं. आणि नाही जर म्हणलं तर तुम्हाला एकमेकीच्या शेजारणीची शपथ जोरात म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय हो. आता जमलं. इकडं आता एकदा खाकरून कुकरून घशाला धार लावा. पुरुष मंडळ, महिला मंडळ तुम्ही शांत बसा. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं. तिकडं कट्ट्यावरले वट्ट्यावरले जोरात म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. एवढे जीव गेल्यासारखं करू नका जरा. थोडं चार्जिंग मध्ये राहून जोरात. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून त्या भगवान परमात्माला विनंती करायची. मी पुढे म्हणते, सगळ्यांनी मिळून पाठीमागे म्हणायचंय. माझ्या मनाला लागू छंद छंद. माझ्या मनाला लागू छंद. जय हो.
छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद जोरात अरे बोल जय हो नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद क्या बात है जेवढे पिकअपचे ड्रायव्हर आहेत का सगळ्यांना एकच विनंती आहे तुम्ही सगळ्या जणांनी कीर्तन संपले पिकअप असे लाईनीत उभे करा सगळ्या जणांना पिकअप मध्ये घालून रोज कीर्तनाला घेऊन फिरू कोरस करायला खरंच तुमचा आवाज गोडे पहा काय आवाज आहे तुमचा मावशाओ काय आवाज आहे तुमचा जसं का आग्या मोहळाच्या माशा उठल्या नाही माझ्या विठाला भगवान परमात्माचं नामस्मरण करायचंय का करावं नामस्मरण माऊली ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना हुनी वाड ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेत नाम विठोबाचे पर्वत जळतील सगळ्यात महत्त्वाचं भजन कुठे होत असेल सांगू तुम्हाला योग्य वेळेत सावध व्हावं संतांनी सांगितले तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकून गुडघ्याच्या वाट्यात सरकल्यावर कीर्तनात बसण्यात अर्थ नाहीये कानपूर लाईन खराब झालं किती कीर्तन ऐकले तरी उपयोग आहे काय कधी कधी पाहतो मी आम्ही कीर्तन सांगावं एकदा तुम्हाला गंमत सांगते गणपत महाराज असे एक जण पुढंच बसलं म्हातारं कमीत कमी 85 वर्षाचं असेल असं कीर्तन सांगितलं बाबाकडे पाहू मध्ये असे करायचे कधी असे करायचे कधी असे पूर्ण कीर्तन बाबाकडे पाहून सांगितलं कीर्तन संपलं आयोजकाला म्हटलं काय अभ्यास आहे म्हटलं बाबाचा तुमच्या पूर्ण टाकेतमध्ये काय अभ्यास आहे बाबाचा लोक म्हणले ताई ते बहिरे उपयोग आहे का काही सांगण्याचं परमार्थ योग्य वेळेत वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाहीये कानपूर लाईन खराब आपण विचारा बाबा जेवले का म्हातार म्हणतं झोपायचंय आता नाकातून गंगा जमुना व्हायला लागल्याच्या नंतर परमार्थ नाही योग्य वेळेत सावध व्हायचंय पंढरपूरची वारी करावी कुठपर्यंत गुडघ्याच्या वाट्या जागेवर आहे तोपर्यंत चालता येईना डुलता येईना कमरात वाक पडलेला नंतर म्हातार म्हणतं ताई येऊ का पंढरपूरला माड घालावं पण कधी योग्य वेळेत वेळ निघून गेल्यावर नाही कमीत कमी 75 वर्षाचा बाबा असेल मला म्हणे ताई माळ घालायची होती म्हटलं बाबा अजून माळ नाही घातली का आता वय किती म्हणे 75 म्हटलं अजून नाही माळ घातली का आता बिनसती घातली म्हणे पण आता चावना अर्थ आहे का काही वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाहीये विठाल परमार्थ योग्य वेळेत केला पाहिजे सांगण्याचं तात्पर्य आहे सुंदर असं नरदेह भगवंतानं दिलाय फुकट स्वाधीन केलाय याच देही गडे देवाचे भजन देवी दिल्या देह भजना घुमटा आणि म्हातारपणी का करू शकत नाही भजन अल्पायुष मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये काल पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेला काय भजनासी उरले ते पाहेला राम राम क्षण भंगूर नाही भरवसा
नाशवंत देह शरीराची होय माती, शरीराची होय माती। 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में जाय भी अकेला है। सावध व्हायचंय। का सावध व्हायचंय? भगवान परमात्माला प्रार्थना करावी, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य। दादा, पहिल्या काळातली माणसं 100 वर्ष जगायची हो। आता खाणं चांगलं नाही राहिलं। आमच्या काळातल्या पोरानं फक्त सांगावं 50च्या पुढे जाऊन दाखवा। आमच्या सहित सगळे सांगते मी, खाणं चांगलं राहिलं नाही, भावना जिवंत राहिली नाही, माणसाचे विचार चांगले राहिले नाही। पहिल्या काळात भावना जिवंत होती, 100 वर्ष लोक जगायचे। आता 50च्या 60च्या पुढे कोणी जाईना। का जात नाही? खाणं चांगलं राहिलं नाही ना। पहिल्या काळातले छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे पहा तुम्ही, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं। मावळा दिप्पाडची दिप्पाड, एका टायमाला 1 मावळा 5-5 पाचून दे खायचा, 5 पोळ्याचा 1 पाचूंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचं। आता तो करूच मरल। किती? 25 चपात्या एका टायमाला, 25 भाकरी एका टायमाला। आता दिवसभर एकच चपाती खातं, एवढे हात पाय, भली मोठी ढिरीन माय म्हणती महावा। पहिल्यासारखी माणसं नाही राहिले पहा। योग्य वेळेत सावध व्हायचंय। परमार्थ हा योग्य वेळेत, वेळ निघून गेल्याच्या नंतर नाही का। जिंदगी एक किराये का घर हे, 3.5 हाताचा नरदेह म्हणजे दिलेलं भाड्याचं घर आहे। एक ना एक दिन बदलना पडेगा, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। म्हणून त्या पंढरीश पांडुरंग परमात्माला प्रार्थना करायची पा। आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे उशित तुझ्या रे भगवंता, हे उशित तुझ्या रे भगवंता। आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे उशित तुझ्या रे भगवंता, हे उशित तुझ्या रे भगवंता। सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना। हो, सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेशाकरी चारित्र्याचा खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा, खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा, खोटाच बहाना। दिन झाली वाणी पतिव्रता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे उशित तुझ्या रे भगवंता, हे उशित तुझ्या रे भगवंता। आलो शरण तुला भगवंता। शरण जायचं असेल तर त्या भगवान परमात्माला अखंड आयुष्यभर दास म्हणून जीवन जगाल तर नक्कीच जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीये। तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य आहे, भिल्लकुळात जन्माला आलेली शबरी माता आयुष्यभर भगवान प्रभू रामचंद्राचे दास म्हणून जीवन जगल्यात। प्रभू रामचंद्र शोध घेत झोपडीवरती भेटण्याकरिता आलेत। अखंड भगवान परमात्माचा दास म्हणून जीवन जगल्यात। म्हणून तर कोटी गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला, दीननाथा ब्रीद सांभाळी आपुले, जगाच्या मालकानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या आहेत। देवाचे दास म्हणून जीवन जगा। ताई, कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं? देवाचे रूप अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, बाप रखुमा देवीवर खून बाणली कैसे। देवाचे रूप अनेक आहेत, संतांनी वर्णन केले, हरिहरा भेद नाही नका करू वाद। फक्त नवरात्र
उत्सव आला म्हणूनच देवीची भक्ती करावी असं नाहीये. बांगड्याची माळा, लिंबवानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. आई गा उभी हाय नदीच्या काठाला. इलखबा पोत राजा आई राजा जमला आता. कधी कधी असे नसतं, देवीचं नाव काढलं तर मधू आंबाबाई उठणार. आहा ओहो, आहा ओहो. मला खरं खरं मी मजा करत नाही, मजा करत नाही तुमची. महिला मंडळाने एकच प्रश्न आहे माझा. आजी इकडं पहा, चष्म्यावाल्या आजी, एवढं तुळतुळ करू नका, माझ्याकडे लक्ष द्या. विठाल विठाल. मला खरं खरं सांगायचं सगळ्यांनी, गड्याची शपथ घेऊन सांगा. जी बाई कधी स्वतःच्या नवऱ्यासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी स्वतःच्या सासू सासऱ्याला अर्धी भाकर खाण्याकरिता देत नाही, जी बाई कधी स्वतःच्या सासू जाऊ सोबत नीट वागत नाही, जी बाई कधी घरातलं घर आणि घराशेजारचं घर टिकू देत नाही, गळ्याची शपथ घेऊन सांगा. तुम्हाला वाटतं का अशा बाईच्या अंगात देवी येईल म्हणून? बोला ना. सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवती माता ही साक्षात धगधगती ज्वाला आहे. तिला सांभाळणं एवढं सोपं नाही. दक्ष सुद्धा फेल झाला, एक अट सांभाळू शकला, दुसरी अट दक्षाला सुद्धा सांभाळणं नाही झाली. नवरात्र उत्सव आला म्हणूनच भगवतीची उपासना करावी असं नाहीये. गणेश उत्सव आला म्हणूनच गणपती बाप्पाचं पूजन करावं असं नाहीये. महाशिवरात्र आली म्हणूनच महादेवाचं भजन करावं असं नाही अजिबात. प्रत्येक बाई सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात शिव केला शोकेवासी डोली धारो के राजा, शंकर संकट हरना ओ भोले बाबा, शंकर संकट हरना. महादेवाच्या मंदिरात जाता का महिला मंडळ? एक लोटा जल सब समस्या का. गगू मावशी इकडे पा, राधा अक्का माझ्याकडे पा, मंजुळाबाई. एक लोटा जल सब समस्या का. एक लोटा जलधारेमध्ये प्रसन्न होणारा उमापती महादेव. पण मला सांगायचंय, तुम्ही एक नाही 2 तास पूजा करा महादेवाच्या मंदिरात, पण गळ्यात शपथ घेऊन सांगा, त्या महादेवाची 2 तास पूजा केली आणि घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमल का? त्याकरिता काय पाहिजे? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात आला. अंतकरणातला भाव शुद्ध असावा म्हणून मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देवा शाने पावायचा नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडराचं घेऊ, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं घेऊ, लाकडाचा देव त्याला अग्नीचं घेऊ, मातीचा देव त्याला पाण्याचं घेऊ, देवा अशाने पावायचा नाही रे, देवा अशाने भेटायचा नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. भाव शुद्ध नसेल तर देवाची प्राप्ती कधी होत नाही. बऱ्याच जणांचा वरचा परमार्थ असतो. संतांनी सांगितलंय हरिहरा भेद नाही नका करू वाद. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. नरहरी सोनारांनी सुद्धा अखंड फक्त भोलेनाथाची उपासना करावी, पण पांडुरंगाच्या कमराचं माप घ्यायला गेले आणि भगवान भोलेनाथांच्या हातातलं त्रिशूळ, हातातला डमरू, गळ्यातला सर्प हाताला लागायचा. डोळ्यावरची पट्टी काढायला सांगितली तर पांडुरंग समोर दिसायचा. तेव्हा समजलं हरिहरा भेद नाही नका करू वाद. पांडुरंग आणि भगवान भोलेनाथ एकच आहेत. ते आहे सत्य तत्व. त्याला म्हणतात सत्य तू विठ्ठला. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. ते सत्य तत्व जाणून घेता आलं पाहिजे. सुंदर एक प्रसंग सांगते, आपण पुढे करूया. कीर्तन ऐका. प्रसंग आहे, एका मेळ्यामध्ये एक होतं शिवपूर आणि दुसरं होतं विष्णुपूर. इकडं पाच करमतात ते माझ्याकडं. शिवपूर आणि
विष्णुपूर. आता विष्णुपुरामध्ये लोक सगळे उभ्या गंधावाले आणि शिवपुरामध्ये सगळे आडव्या गंधावाले होते. भानगड अशी झाली पहा, नेमकी शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात देण्यात आली. मुली भेटत नव्हत्या. शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली. लग्न झालं, नवीन 15-20 दिवस झाले आणि लग्न झालं आणि एक दिवस ती सारून घेत होती. सारता सारता तिच्या सासऱ्यानं तिला पाहिलं. सासरा म्हणेस, सुनबाई दचकलीस ती. 2 महिन्यात असं आपल्या घरात तुला माहिती नाही का, आम्ही विष्णू आहात, वैष्णव. आम्ही वैष्णव आहोत. आम्हा वैष्णवाच्या घरात म्हणे आडवं काही चालत नाही. आम्ही उभ्या गंधावाले. म्हणे बरोबर आहे तुमचं, सारून घ्यायचं म्हणे, पण कसं उभं सारायचं म्हणे, आडवं सारायचं. सारता येतं ना माहिती तुम्हाला? शेण माहिती का सारायचे घरं? तुम्ही म्हणाल ताई आता फरशी टाकली कुठं सारावं? सारायचं माहिती ना? सारायचं असेल तर आडवं सारावं लागतं पा, उभं सारता येत नाही. सुनबाई कशी तशी घाबरून गेली. उभं आबडधोबड कसं तरी सारून घेतलं. 2 महिने झालं आणि एक दिवस सकाळी सासरा उठला. सासऱ्यानं मंजन घेतलं आणि दातं घासायला लागले. दातं घासता घासता सुनबाईनं पाहिलं घोंगटच्या आतून. घोंगट पाठीमागं केलं, कमरेवर हात दिला. सासरी बुवा, बोल ना सुनबाई, तुम्ही वैष्णव आहात? वैष्णव, बरोबर आहे म्हणे. तुम्ही उभ्या गंधावाले, बरोबर आहे म्हणे. तुम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही म्हणे, बरोबर आहे तुझं. मग दाता आडवे घासू नका, उभे. आता मला सांगा, उभे दात घासता येतात का? आडवे? सासरा म्हटला, तेरी बी चूप मेरी बी चूप, कशाला तुझ्या नादी लागू. सांगण्याचं तात्पर्य, देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्माच्या ज्या स्वरूपाचं, ज्या रूपाचं चिंतन कराल, भगवंत तेच रूप धारण करून तुमच्या संकटाचं निवारण करेल आणि तुमच्या समोर प्रकट होईल. अभंगाचं 3रं चरण. जैसा गेला तैसा होया. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्माच्या ज्या स्वरूपाचं चिंतन कराल, भगवान परमात्मा तेच रूप धारण करून तुमच्या समोर प्रकट होईल. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. सत्य तत्व जाणून घ्यावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक संताचा अधिकार पाहिला. आपोआपल्या पद्धतीनं देवाचं भजन केलंय. कुणी भगवंताला स्वतःच्या मळ्यामध्ये शोधलं तर कुणी भगवंताला शोधण्याकरिता पंढरपूरला गेलंय. सांगण्याचं तात्पर्य आहे, आज लाखो वदीनं महाराज मंडळी पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी आषाढी एकादशीकरिता निघतात, पण कुठल्याही वारकऱ्याच्या केसालाही धक्का लागत नाही. श्रीमंतही तिथंच आणि गरीबही तिथंच. आषाढी वारी म्हणजे समानतेचं प्रतीक आहे आणि एकतेचं प्रतीक म्हणजेच पंढरपूरची वारी. पहा, कुठल्या जातीचा, कुठल्या कुळाचा, कुठल्या धर्माचा नाही विचारलं जात. शब्द एकच असतो, माऊली 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 माऊली. प्रत्येकाच्या मुखातून शब्द असतात पहा. म्हणून आहो सखी साज
सकाळी वाजवा पा, कशाला टेन्शन घेता, एवढा लोड घेऊ नका अजिबात. काय कदर आणला तुम्ही, टाळ्या वाजायला काय एवढं जीव तुड तुड म्हणून काय घेणे देणं नाही तुम्हाला. तुम्हाला गंमत सांगते पा, परदेशाच्या कीर्तनामध्ये किती गायन केलं तरी एक म्हातारी नुसती रडायची. ते कीर्तन संपलं आणि ते आजीला म्हटलं, आजी झालं का रडायला तुम्हाला, काही त्रास आहे का तुम्हाला. काय सांगू ताई, म्हटलं झालं काय रडायला, कीर्तनाला यायचं नव्हतं म्हणे. 3च महिने झालं ताई, 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती म्हणे माझी. म्हटलं बकरीचा आणि माझा काय संबंध. काय सांगू ताई, राधा अक्काच्या शेतात घेऊन गेले, राधा अक्काचा गहू खाल्ला माझ्या बकरीने. बकरी फुगून अशी आरडू आरडू मिली म्हणे. तुम्ही कीर्तनात केलं की मला माझ्या बकरीची आठवण. तशी बकरी नाही मिली तुमची कोणाची. कुठच्या टाळ्या वाजवत जा फक्त. विठाल विठाल जैसा केला तैसा होय, धावे सोय धुरणी. तुकोबाराय सांगतात, जे भगवान परमात्मामुळे आम्ही आयुष्यभर सुखी समाधानी आणि आनंदी आहोत. भजन सुद्धा त्याचंच करणार. तुका म्हणे असं सुखे गाव मुखे विठोबा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत भजन. महिला मंडळ, पुरुष मंडळ पाठीमागचे, हां श्रीमंत गरीब पैशावाले हातावरती. हनुमानजीचं लक्ष आहे तुमच्याकडे, माझं जरी नसलं तरी. मला फसवता आलं पण हनुमानजीला नाही फसवू शकणार कोणी. हातावरती जय हो. वा. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों में श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांघ के इसने
गळ्यात सोडून चालल्या का काय आता? खाली बसायचंच काम होतं पहा. ठेवला का नेऊन? तसं नियमानं तो हारविने करायला घालायला लागत असतो. ती सुरुवातीलाच सर्व वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करत असलेली मंडळी, खरोखर तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व ड्रायव्हर युनियन टाकेत बुद्रुक यांच्याकरिता एकदा जोरात टाळी वाजवायची. जे ड्रायव्हर मंडळी आहेत 13 जण, सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व सप्ताह कमिटी. आता सप्ताह म्हटलं तर पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. आज फक्त सौजन्य यांचं म्हणून यांचं नाव घेतलं पाहिजे असं नाही. प्रत्येकजण महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचं फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी या सप्ताहामध्ये योगदान आहे. म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. एकदा सप्ताह कमिटीसाठी आयोजक मंडळीकरिता जोरात टाळी वाजवायची. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसं पाहिलं तर 57 वर्ष सप्ताहाला पूर्ण होत आहेत. भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती एकच प्रार्थना करेल, आपल्या सप्ताहाला जसे 57 वर्ष पूर्ण झालेत तसे या सप्ताहाचं 100वं वर्ष यावं. आणि याच सप्ताहाकरिता टाळकरी गायक मंडळी हेच असावेत. कीर्तन कोणाचे ठेवा, तिथं वशीला लावणार नाही अजिबात. आयोजक मंडळीसुद्धा हेच असावेत असे देवाला विनंती करू. सर्वांचे मनापासून परत एकदा धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, आदरणीय सर्वच गायक मंडळी असतील, मृदंगाचार्य दादा असतील, सर्वांकरिता एकदा जोरात टाळी वाजवायचे. आजचे अन्नदाते असतील, ज्यांच्याकडे आमचं रात्रीचं भोजन झालं, अन्नदाता सुखी भव. जेव्हा त्यांच्या घरात गेले पहा, खरोखर त्यांच्या देवघरामध्ये भगवान खाटू श्यामचे एक फोटो पाहायला भेटला. मला आनंद वाटला की तिकडे गेल्याच्या नंतर खरोखर प्रत्येकाला अगदी या 6 महिन्यापासून एक भजन प्रत्येकाच्या कानावरती पडत आहे पहा. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा बजल्दी आओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा बजल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हारे हराओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा बजल्दी आओ ना. असो, ज्यांच्याकडे रात्रीचं अन्नदान होतं त्या परिवाराचे मनापासून धन्यवाद. त्यांच्याकरिता एकदा टाळी वाजवायची. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सर्वांचे धन्यवाद. तसं पाहिलं तर 15 मिनटं मी तुमचे शिल्लक घेतले. आता वेळ झाला की कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला मणक्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल तर क्षमा असावी. सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली.